पंच जावेद परिसर सामना सुरू करा प्लीज. यस, ऑपोजिट टीमला आपण सिग्नल द्यायचं आहे मॅचवर. एक रोमांचक सामना आपल्या भेटीसाठी येतोय. पहिली लढत टॉस वॉन बॉय रोहित ब अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट गोलंदाजी चा निर्णय या संघाने घेतलाय. ऑपोजिट टीम आपण पाहतोय भगव्या रंगाच्या टी शर्टमध्ये संघ आहे सिद्धी करवले आणि ब्लॅक आर्मी ब्लॅक अँड रेड रोहित ब. दोन्ही चांगले संघ आहेत मित्रांनो. अनेक वेळेला एकमेकांसमोर केलेत, अनेक वेळेला एकमेकांना धूल चारली, पाणी पाजलं, एकमेकांना आसमान दाखवलं आणि हे दोन्ही संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर खेळताना पहिली लढत. डी पोल फलंदाज समोर पांड्या मडवी नयन पाटील. गोलंदाजीला आलाय प्रथम घरत ज्याच्या नावामध्ये प्रथम शब्द आहे आणि त्याला पहिली ओव्हर इथे देण्यात आली आहे. पहिलं सत्र मॅच ऑन. सामना आपण सुरू करतोय. डी पोल पंचांचा ग्रीन सिग्नल हिरवा कंदील 0-0 स्कोरबोर्ड वरती सध्या 5 ओव्हरची मॅच. चौथी रात्र 2025 नवे पर्व युवा सर्व. सामन्याला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा. मॅच ऑन. पहिला गोलंदाज आहे प्रथम घरत रोहित बस संघाकडून. सिद्धी करवले संघ बॅटिंग करतोय. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल टॅप केला. या बॉलला मिडऑफकडे हलक्या हाताने बॉल ड्राईव्ह होत असताना खातं ओपन केलं संघाने. 1 रन स्कोरबोर्ड वरती. सलामी जोरी पांड्या मडवी आणि नयन पाटील. किरण फडके यांचं आगमन झाले. आयोजक अंकुश वाघे यांचं देखील आगमन झाले. दोघांचं स्वागत करतो आम्ही. पहिल्या बॉलवरती सिंगल. पॉवर प्ले P1चं शतक. या ओव्हरमध्ये सिद्धी करवले संघ किती धावा कुटणार याचं उत्तर पाहूया. फुललेनचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट झाली नाही. बॅकअप सुंदर आहे. संधीचं सोनं करू शकला नाही गोलंदाज. मात्र त्याला संधी मिळाली होती की डायरेक्ट हिट केल्यानंतर फलंदाज बाद होणार. मात्र असं घडलं नाहीये. एकच धाव या बॉलवरती मिळेल. रिक्स होता या मॅच या बॉलवरती आणि तो रिक्स घेतला पांड्या मडवी नयन पाटील या फलंदाजाने. सिद्धी करवले या गावामध्ये सर्वाधिक डे नाईटच्या स्पर्धा होतात. असा गाव क्रिकेटसाठी ओळखला जातो नेहमीच आणि हा गाव आज या वलभच्या मैदानावरती पुन्हा एकदा आलाय. बॅटर तयार. कट केला. फुलटॉस बॉल मागे. शॉर्ट टर्न बॅटला चुकी झाली आहे. बॉल जातो वेगाने. आउटफील्ड फास्ट. थर्ड बॅट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार चौथ्या रात्रीमध्ये फलंदाज नयन पाटीलच्या बॅटमधून. बोला गणपती बाप्पा. सेकंड स्लिप कडून चुकी झाली. बॉल केला सीमा पार चौकार. नयन पाटील सिद्धी करवले एक्सप्रेस या नावाने त्याला ओळखलं जातो. 3 बॉल 6. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला बॉल मारलाय. तेवढी चांगली फिल्डिंग. फिल्डिंग पोझिशन महत्वाची असते P1 मध्ये आणि ती फिल्डिंग पोझिशन पाहिली. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे फिल्डर मिड विकेटकडे फिल्डर ठेवलाय. 2 फिल्डर परफेक्ट जागेवरती आहेत. गौरव होता तिथे. एकच धाव मिळेल. आता आलाय पांड्या मडवी. पांड्या मडवी एक नामांकित फलंदाज आहे मित्रांनो. नेहमी चांगली बॅटिंग तो करतो आणि आज त्याची गरज आहे संघाला. हे बेली वानखेडे मैदान गाजवायचं आहे दोघांना देखील. दिशाहीन बॉल स्क्वेअर बॉल आपण इथे पाहिला. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. लेग कटरचा अतिरिक्त चेंडू आपण पाहिला. खूपच बाहेर. आज चेंडू टर्न होत असताना एकच धाव या बॉलवरती 0. व्हाईट बॉल. 8 धावा धावफलकावरती. P1चं शतक आणि तिथे पांड्या मडवी उतरलाय. त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत भारतीय संघाचा. हार्दिक पांड्या तुम्ही पाहिला. हा सिद्धी करवल्याचा पांड्या. आगला वेगळा फटका. अनऑर्थोडॉक्स अजीबो गरीब शॉट. थर्ड बॅटकडे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकाच दिशेकडे 2 दर्जेदार चौकार मारतायत फलंदाज पांड्या मडवी आणि नयन पाटील.
शुभागमन झालंय सध्या वलभ ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच एकच वादा राजू दादा पाटील यांचं आगमन झालंय. श्री गणेश वलभ संघाचे मेंटॉर यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. आणि या आयोजनाचे मुख्य आयोजक राजू पाटील आहेत. आणि त्यानंतर आपण पाहतो सन्माननीय कामगार नेते ज्ञानेश्वर दादा पाटील, त्यांच्या समवेत आमचे खेळाडू विगो आणि प्रतीक म्हात्रे यांना देखील पाहतो. अशा वेळी पाहतोय फलंदाज बाद होतोय पांड्या बडवी, क्लीन बोल्ड 12-1 सिद्धी करवले संघ. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, अप्रतिम गाड. खरं तर महाराष्ट्रात तुमचा जन्म झाला आणि मराठी भाषा आपली मायबोली भाषा आहे, त्यामुळे रायगड किल्ला आपण पाहिलाच पाहिजे. आपण जन्माला आलोय तर रायगड किल्ला पाहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कारण रायगड किल्ल्यावर जेव्हा आपण एक एक पायरी चढत जातो ना, तेव्हा एक एक सरदारांच्या शौर्याची पराक्रमाची गाथा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. अतिशय उंच रायगड किल्ला आणि या रायगडमधला क्रिकेट देखील खूप मोठा बनलाय सध्या. रायगडचे खेळाडू आता ISPL सारख्या मोठ्या लीगमध्ये खेळतात. विश्वजित ठाकूर, आकाश तारेकर, रजत मुंडे हे 3 खेळाडू पाहिले ना आपण. कन्सिस्टन्सी ठेवली या खेळाडूने. आणि त्यानंतर अमित नाईकचा देखील उल्लेख केला जाईल, योगेश पेनकर आहेत. असे अनेक रायगडचे दिग्गज खेळाडू ISPL सारख्या मोठ्या लीगमध्ये खेळतात. अनेक स्पर्धेमध्ये त्यांचं नाव खूप मोठं बनलंय. आणि आता ग्रामीणचे खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म तुम्ही पाहता. आणि हे जे ग्रामीणचे गल्लीतले खेळाडू आहेत यांना देखील तो प्लॅटफॉर्म आहे ISPLचा, की तुम्ही देखील चांगलं केलात तर ISPLमध्ये तुमची बोली लागू शकते. कारण तो देखील टेनिस बॉल क्रिकेट आहे. बॉल तयार. ओहो, परफेक्ट वाईट यॉर्कर बॉल. या बॉलवरती धाव येईल 0. तर मंचाकडे आगमन होते. या स्पर्धेच्या आधारस्तंभ पिच मेकिंगची भूमिका ज्याने निभावली ते सन्माननीय मारुती पाटील साहेब, वलभ गावचे पोलीस पाटील यांचं आगमन झालंय. मी सन्माननीय पोलीस पाटलांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं. स्वागत आहे. फुलरलेनचा बॉल लॉंग ऑफ कडे, डीप मध्ये फिल्डर पुढे येतो, जज केले झेल ड्रॉप होतोय. मात्र चुकी करतो रोहित जन्म संघ. कारण या सोप्या झेल जर तुम्ही सोडल्या तर येणारा काल कठीण असेल तुमच्यासाठी. आणि काल कधी कठीण बनू शकतो. झेल नयन पाटीलचा सुटलाय. आणि त्यानंतर तुम्ही सचिन गायकरला पाहता 15-1 विकेट सध्याची परिस्थिती. नाही, काल आपण पाहिला तर आदेश मतेने गाजवला. 2 सामन्यामध्ये 2 मॅडन ओव्हर त्याने केल्यात. काल गोलंदाजाची दहशत पाहिली आपण मैदानावरती. 2 मॅडन ओव्हर आदेश मतेच्या दाबावर. काय जबरदस्त खेळ राहिला. आणि ही विकेट बनवण्यासाठी गणेश गावंड साहेब, मारुती पाटील साहेब यांचं मोठं योगदान आहे. त्यांचं आत्ताच इथे शुभागमन झालं. प्रणव पाटील, क्लीन बोल्ड, मॅजिक बॉल. सचिन गायकर बाद होतो 0 15-2 सिद्धी करवले संघ. आज तो गोलंदाज दीपक फर्टिलायझरमध्ये फायर ब्रिगेडच्या नावाने काम करणारा कामगार प्रणव पाटील. आणि ज्याप्रमाणे आग विझवण्याचं काम करतो आमच्या कंपनीमध्ये, तो इथे काम केलं आहे प्रणव पाटीलने. 4 बॉल 15-2 सिद्धी करवले संघ. आज या फॉर्ममध्ये जर खेळत राहिला तर कदाचित प्रोजेक्ट स्कोर 45 धावा बनवू शकतात 9च्या रन रेटने. परंतु या धावा कमी पडतील. कारण या मैदानावर पाहिलं ना तर 75 धावा 80 धावा देखील बनल्यात. त्यामुळे मोठं टार्गेट पाहिजे. 15-2 आत्ता आलाय साजिद मडवी. नयन पाटील अजून खेळतो मैदानामध्ये. 7 चेंडू 9 धावा त्यांनी काढल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी. प्रणव पाटील खूप इकॉनॉमिकल बॉलिंग करतो. प्रणवला एकही मोठा फटका लागला नाही. भन्नाट गोलंदाज आहे. आणि मी उल्लेख केला की तलोजा मजकूर डे स्पर्धा या रोंजन संघाने गाजवली. तो हा रोंजन संघ आणि एका बाजूला सिद्धी करवले. आज सिद्धी करवले संघाची मेहनत आहे. पंच थर्ड अंपायर TV स्क्रीनवरती विनय गावट आयोजक चेक करतील. गोलंदाजचा हँड रोटेशन. आणि या स्पर्धेमध्ये ना 6 कॅमेरा आहेत मित्रांनो. 7वा कॅमेरा ड्रोन आज
उडवला जाईल, कारण आज सन्मान्य बोलना शेठ पाटील यांचा वाढदिवस आहे. 7 कॅमेरे या वलपच्या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय. ही क्वालिटी आहे मित्रांनो, हा स्टँडर्ड आहे आमच्या सरपंच उपसरपंच चषकाचा. चांगला फटका गॅप मध्ये बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या समोर. एक टप्प्याने बॉल सीमा पार. साजिद मडवीच्या बॅट मधून खणखणीत चौकार. या मोठ्या फटक्यांची गरज आहे. ऑन फायर झालाय साजिद मडवी. पहिल्या बॉलवर चौकार. डिफेन्सिव्ह फटका पॉइंट आणि गल्लीच्या समोर क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एकच धाव मिळेल. अशा तऱ्हेने 2 षटकांचा खेळ संपलाय. P1च्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर भरपूर धावा आल्या. P2 मध्ये मात्र 1 चौकार 8 धावा आल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने सिद्धी करवले संघ पोहोचलाय 20 धावा 2 विकेटच्या नुकसानामध्ये. थँक्यू. 12 चेंडूचा खेळ संपलाय. P1 P2 मध्ये धाव फलकावरती 20 वरती 2. 3 षटकाचा खेळ बाकी. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया आमचे साथी समालोचक श्री रोशन पाटील सर यांना. थँक्यू सो मच पीटी. अगदी पहिल्या 2 षटकांचा खेळाचा वावर पाहिला, जिथे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी 20 धावपटावरती पाहतो. रोहिंजन टीमनं पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा स्वीकार केलाय गोलंदाजीचा. आणि पहिल्या 2 षटकांदरम्यान अगदी 20 धावा इथे बनताना पाहतो टीम सिद्धी करवले संघाच्या माध्यमातून. पहिली सलामीची जोडी पाहिली नयन पाटील आणि पांड्या मडवी. पांड्या मडवीला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं गेलं. त्यानंतर नेहमीच ऑन फायर असलेला सचिन गायकवाडला सुद्धा भोपळाईनं फोडता तंबूच्या दिशेनं परतवले. आणि त्यानंतर साजेशी खेळी साध्य करण्यासाठी साजिद मडवीच्या साथीनं नयन पाटील यांना नयनरम्य खेळाची उत्पत्ती इथे सादर करायची आहे. अगदी जयदुर्ग रोहिंजन ब विरोधात जयमान श्री साई सिद्धी करवले असा हा सामना. पहिला सामना हा मानाचा असतो आणि या मानाच्या सामन्यादरम्यान विजयी संपादन कोण करेल याकडं दोन्ही संघातील प्रेक्षकांचं पूर्णपणे लक्ष असेल. परंतु खेळाचे पहिलं पूर्वार्ध हे जारी असताना पाहतो. रिप्लेच्या माध्यमातून पाहतो अगदी फलंदाजापासून दूरवरचा हा चेंडू पाहिला आणि इथे निर्धाव चेंडूची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. अगदी बॉलिंग ट्रॅकवरती प्रथम गरजचा वापर केलाय टीम रोहिंजन. प्रहार केला, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. अगदी 1 धाव प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न जलद गतीनं महावेगानं 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. जबरदस्त धावगती आखली जाते या षटकादरम्यान. अलीकडचे 2 चेंडू पाहिले जिथे पूर्णपणे वचप राहिली होती गोलंदाज प्रथम गरजची. परंतु या चेंडूगणिक अगदी 2 धावा देत जो काही दबाव होता तो प्रतिस्पर्धी संघामध्ये छेडण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. साजिद मडवी आणि नयन पाटीलला एक नयनरम्य खेळाची उत्पत्ती ते साकार करायची आहे. अगदी या जोडीला चांगली भागीदारी सुद्धा रचावी लागेल. नेक्स्ट बॉल अगली पेशकश. इकडे व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतो. 1 सांघिक कोठा अगदी पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी 23 धावा पाहायला मिळत आहेत. उत्तम रीतीनं ही लढत पाहतो. अगदी पहिल्या 2 षटकांदरम्यान काहीशी रोख पाहिली धावसंख्येला आणि इथेही तेच पाहायला मिळतं. पहिल्या गोलंदाजानं ज्या पद्धतीनं षटक हाताळलं त्यानंतर द्वितीय गोलंदाज सुद्धा त्याच फॉर्मात पाहिला. परंतु पुन्हा एकदा सांघिक कोठ्याचंही 3रं आणि वैयक्तिक कोठ्याचंही 2रं षटक पाहायला मिळतं. प्रथम गरज या गोलंदाजाकडून तीक्ष्ण धारदार बाणा पेशकश केलाय, ज्याच्या जोरावरती धावसंख्येला टालेबंद करण्याचा प्रयत्न. धावसंख्या रोखून धरली. अजूनपर्यंत चेंडू शिल्लक असतील या षटकातील. निश्चितच 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे आणि प्रत्येक चेंडूगणिक आता मात्र प्रहारबाजी ही करणं सुद्धा तितकंच गरजेचं असेल. कारण 2 फलंदाज अगदी स्वस्तात माघारी परतल्यानंतर या 2 फलंदाजांना अगदी मॅरेथॉन इनिंग ही साध्य करावी लागेल. समोर पाहायला मिळतो सध्याच्या घडीला टीम सिद्धी करवले संघाच्या माध्यमातून खेळाडू साजिद मडवीमध्ये क्षमता आहे. पूर्णपणे विख्यात खेळी अनेक क्रीडानगरीमध्ये या फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिले. परंतु पुन्हा एकदा गोलंदाज प्रथम गरज बॉलिंग ट्रॅकवरती. चेंडू क्रमांक 5
पंचम बॉल पाहिला परंतु पंच तारांकित ही आपण झेल पाहतो आणि लागतोय झटका क्रमांक 3. तर निश्चित सिद्धी करवले गावातील काही मान्यवरांना मी मंचकावरती आमंत्रित करतो. आज बोल्लाशेठ पाटील साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्ताने काही मित्र परिवार या व्यासपीठावरती तुम्ही पाहायला मिळेल. सिद्धी करवले गावचे सन्माननीय श्रीकांत पाटील, जयदास पाटील, रुपेश मडवी आणि किरण मडवी, मी चारही मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचकावरती यावं. आपलं मनपूर्वक इथे हार्दिक स्वागत आहे. तदनंतर आमचे आयोजक बाबा ढाब्याचे मालक विशाल पाटील हे देखील आता आलेत, मनोज उसाटकर आलेत, आदित्य असतील. मी सर्वांचा आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. रोशन बघा, आज उपसरपंच विद्यमान बोल्लाशेठ पाटील यांचा वाढदिवस आहे आणि विद्यमान सरपंच ज्यांचा आवडता रंग आहे ब्लॅक, राजेश पाटील, राजू दादा, यांना देखील आपण पाहता. एकेकालीचे नामांकित फलंदाज राजू पाटील. नक्कीच तेही या लढतीला या स्पर्धेला पूर्णपणे एन्जॉय करतायत. खरं तर एक मेंटॉरची भूमिका त्यांची असते. राजू दादा आपले मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार. ओहो, भन्नाट वेग पाहतो परंतु लाईन लेनमध्ये काहीशी बिघाडी पाहायला मिळते आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये अजून एक धाव टीम रोहिंजन संघाच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघ सिद्धी करवले संघाला इथे दान केली जाते. या रीतीने धावा येणे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. अलीकडच्या काही चेंडूगणी पाहिलं तर धावांचा ओघ काहीसा कमी झालाय परंतु आता विस्फोटक अंदाजामध्ये बिना दिवाळीचे रॉकेट आपल्या भात्यातून पेशकश करावे लागतील टीम सिद्धी करवले या संघाला. परंतु तो रॉकेट फायर फटका खेळण्याचा प्रयत्न झालं रचले आणि या जाल्यामध्ये अडकवलं काढवला आणि लागतोय झटका क्रमांक 4. लाखात एक हाय समाजसेवक वल्लाचा, लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा. आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा, आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा. या पुढील प्रेक्षणीय सामना महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेटाली संघाच्या अगेन्स्ट खेळेल आदिर आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे. दोन्ही संघातील संघनायक तात्काळ टॉससाठी टॉस बॉक्समध्ये इथे यायचे. अगदी बहुचर्चित सामना पाहतो. रोहिंजन ब विरोधात सिद्धी करवले. दोन्ही संघांचा सिद्धांत खूप उपयुक्त पद्धतीने पाहायला मिळतो कारण पहिला सामना हा मानाचा असतो. ज्या पद्धतीनं बैलगाडा शर्यतीमधील पहिला सामना मानाचा असतो त्या दर्जाचा खरं तर क्रिकेटमध्ये सुद्धा पहिला सामना हा मानाचा असतो आणि या मानाचा सामना आजच्या रात्रीतील जिंकण्यासाठी दोन्ही संघ तितकेच आतुर पाहायला मिळत आहेत. अगदी आपण 3 षटकं पाहिली आणि निश्चितच 3 षटकांदरम्यान धावसंख्येला पूर्णपणे रोख लावण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो टीम जयदुर्ग रोहिंजन ब संघाच्या माध्यमातून. सन्माननीय जनार्दन शेठ पाटील माजी सरपंच रोहिंजन, त्यानंतर युवा नेतृत्व विश्वजितदादा पाटील हे जर सामना पाहत असतील तर आपले मनपूर्वक स्वागत. रायगड जिल्ह्यातील नामवंत पॅकर सोपान शेठ पाटील आपले मनपूर्वक स्वागत टीम रोहिंजन संघाचे पुरस्कर्ते. खरं तर या पुरस्कर्त्यांमुळेच या काही संघांची आपण बरकत पाहतो आणि त्यातील हा संघ रोहिंजन आणि सिद्धी करवले. ओहो, स्क्वेअर कट लगवण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. डॉटबॉलची समाप्ती. गोलंदाजीच्या बोहल्यावरती गोलंदाज पाहायला मिळतो आशिष पाटील. एक अतिशय गोलंदाजीचा वावर या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिला परंतु समोर पाहायला मिळतो नयन पाटीलच्या सहसाथीनं खेळाडू जयदास मडवीला खास फटके ते खेळावे लागतील. चेंडू क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती आशिष पाटील तयार. राईट मोर द विकेट मारा केला. अगदी AB डिव्हिल स्टाईल फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. पाहतो रिप्लेच्या माध्यमातून अगदी पडला, धडपडला, कोसळला आणि त्यानंतर तालतंत्र काहीच चुकलं गेलं. फलंदाजीच्या बोल्यावरती नयन पाटीलला पाहतो. नयनने एक चौकार दागला आणि त्यानंतर नयनला पूर्णपणे शांत ठेवले. 8 चेंडू 9 धावा नयनच्या बॅटमधून सध्याच्या घडीला पाहायला मिळते परंतु विस्फोटक अंदाज दाखवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. पहिल्या 2 चेंडूंमध्ये रफ्तार का सौदागर, क्रिकेट के कायनात का कोहिनूर बॉलिंग ट्रॅकवरती आशिष पाटील आपला दबदबा प्रस्थापित करतोय. 5 जोरदार अपील पाहतो परंतु गोलंदाज आपली दहशत निर्माण करतोय परंतु चेंडूचा मेरिट पाहून खेळाची उत्पत्ती, फटक्यांची उत्पत्ती इथे साकार करायची आहे नयन पाटीलला. खरं तर अगदी कालचा दिवस गाजवला अथर्व 11 गावदेवी कानपोली. आदेश मते यानं अगदी 2 मेडन षटक हाताळले. आजही त्या दर्जाची गोलंदाजी आशिष पाटीलच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूमध्ये काहीशी दादागिरी आहे. ओहो, अद्भुत
अनाकलनीय अविस्मरणीय फटका इथे खेळला जातो. क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रस्थापित केलं जातो. येतोय हा चमकदार शानदार रुबाबदार चौकार. आपण फटका पाहतो. रसवंती हा फटका पाहिला नयन पाटीलच्या बाडमधून. नयन काहीसा थांबला होता, त्याला रोखलं होतं, परंतु आशिष पाटील विरोधात आता आक्रमकता तो सिद्ध करत असताना आशिष पाटीलनं कमबॅक केलंय. बोल्डिंग दंड बहार दांडी गुल करणारी पॉवरफुल गोलंदाजी रोहिंग्टनच्या आशिष पाटील कडून. रन रेट अगदी फलंदाजी करणाऱ्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करणाऱ्या नयनला आता मात्र माघारी पडतवले. अगदी नयन रम्य गोलंदाजीची आखणी आशिष पाटील कडून इथे साध्य केली जाते. तर रोजनगावचे युवा उद्योजक प्रसाद पाटील आणि त्यांच्या समेत सन्माननीय रोहित पाटील आणि ओमकार पाटील, मी या मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचकावरती यावं. बघा रोशन, ज्यावेळी आपला गावचा संघ खेळतो, गावचे प्रेक्षक आवर्जून येत असतात. जेव्हा जेव्हा संघ जिंकत जातो रात्री 3-4 वाजेपर्यंत थांबत असतात. त्यामुळे अशा मान्यवरांचा आपण इथे उल्लेख केला पाहिजे. आणि खास आज वाढदिवस आहे बोलाशेठ पाटील यांचा, त्यांचा मित्र परिवार देखील तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच आज वाढदिवसाचा हा सोहळा पाहायला मिळतो. मित्र परिवार इथे सातत्याने येताना पाहायला मिळतील. त्यानंतर सन्माननीय योगेंद्रजी पाटील, संजयजी पाटील आणि त्यानंतर हनुमानजी पाटील सिद्धी करवले, आपले मनपूर्वक स्वागत. आमचे को कॉमेंटेटर उपाध्यक्ष योगेशजी मडवी सर, आपले मनपूर्वक स्वागत. त्यानंतर आदिबुवा हे सुद्धा सातत्याने आपल्या संघाला पाठबळ देण्यासाठी येत असतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत. व्हाईट बॉल पाहायला मिळतो. अवंतरच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित केली जाते. सांघिक कोटापुढे मार्गस्थ होतो. 5 गड्यांचा खात्मा आणि एकूण धावा पाहतो. धाव पडलवधी 29. सुजित गलाबे उत्तम रीतीनं त्यांचं गुणसंख्याक लेखन अखंड या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. तर सिद्धी करवलेचे मान्यवर सन्माननीय विजय पाटील यांचं इथे शुभागमन झाले. तसेच रोजनगावचे जितू पाटील आणि सन्माननीय मोहन पाटील, मी यांना विनंती करतो की आपण मंचकावरती यावं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी आपल्या संघाला धीर देण्याचा प्रयत्न पाहतो. सुधीर अगलावे कोलवाडी यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील उत्तमरित्या गुणसंख्याक इथे पाहायला मिळतं. आपले मनपूर्वक इथे आभार. अगदी 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि सुधीर आम्हाला माहिती देत आहेत 4 षटकांच्या खेळीनंतर 5 गडी बाद एकूण धावा 30. टीम जयमान सिसाई सिद्धी करवले. सतीश उसाटकर यांचं देखील शुभागमन झाले. वलप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य संदीपजी जोशी यांचे ते शुभागमन झाले. आणि सन्माननीय मोहन भोईर वलप हे देखील व्यासपीठावरती आले, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. पालेबुद्रुकचे प्रल्हादजी उलवेकर आणि सोमनाथ मात्रे यांना विनंती करतो की आपण देखील मंचकावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांची मांदी आली आणि व्यासपीठावरती जर पाहुणे असतील ना रोशन, तर व्यासपीठाला देखील वेगळी रोनक तुम्हाला पाहायला मिळते. नक्कीच अगदी गुलमोहराचं झाड ज्या पद्धतीनं फुलावं त्या पद्धतीनं आज संपूर्ण हा मंच इथे फुलताना पाहायला मिळेल. अगदी क्रिकेटच्या या रजनी स्पर्धेमध्ये क्रिकेट रसिकांची एक चांगली उपस्थिती आणि त्यानंतर A1 सरपंच उपसरपंच बलनाशेठ पाटील यांचा हा वाढदिवस सोहळाही दुग्धक शर्कर आहे. आणि पाहता आज एक चांगला माहोल इथे बनताना पाहायला मिळेल. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 गडी बाद एकूण धावा 30. टीम सिद्धी करवले. टीम सिद्धी करवले संघाला एक चांगला सिद्धांत इथे उपयुक्त पद्धतीने साकार करावा लागेल. अगदी स्लॉगरच्या षटकाला इथे टार्गेट करावं लागेल, कारण अलीकडच्या 4 षटकांदरम्यान धावसंख्या पूर्णपणे रखडली आहे. धावसंख्येला टाळेबंद केलं जातं, धावसंख्येला लगाम लागली आहे. परंतु आता अटकेपार झेंडे रोवण्यासाठी सिद्धी करवले संघाचे धुरंधर फलंदाजीच्या बोल्यावरती पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. ओहो, प्रहार केलाय बुलेट बेगन, हा फटका खेळलाय, जबरदस्त फटकेबाजी, वेल बेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर, 6 रन षटकार.
धावसंख्येची ही घोडेस्वारी एक चांगली टाच मारली मित्र म्हणेन फलंदाज स्वप्नील पाटील. स्वप्नपूर्ती करण्यासाठी उतरलेले रायगड जिल्ह्यातील दोन दादा संघ क्रिकेटच्या सारी पाठावरती आमने सामने खेळत असताना पाठोपाठ लगातार 2 ब्लास्ट 2 षटकार. मोठ्या फटक्यांची उधळण केली जाते. फलंदाज स्वप्नील पाटील अगदी स्वप्नपूर्ती करण्यासाठी उतरलेले रायगड जिल्ह्यातील दोन दादा संघ क्रिकेटच्या सारी पाठावरती आमने सामने खेळत असताना खेळाचे पहिलं पूर्वार्ध दोन्ही संघांच्या माध्यमातून इथे गाजवलं जातं. आगीचे आगडोंब उसळत आहेत. पाठोपाठ लगातार 3 षटकारांचा साज. स्वप्नील पाटील ऑन फायर. डेंजर बॅटिंग पाहायला मिळते. अगदी खणखणीत षटकार या फलंदाजाच्या बॅटमधून. अगदी पहिला चेंडू व्हाईट बॉल आणि त्यानंतर अगदी प्रतीक पाटील या गोलंदाजाविरोधात एक चांगलं प्रतिबिंब उमटवलं जातं. अगदी हा चौथा खेळाडू आहे ज्याच्या बॅटमधून लगातार 3 षटकार पाहतो. एक पहिला आपण खेळाडू भावेश नाईक दारावे, त्यानंतर पहिला आपण घनश्याम पाटील यंगस्टर वहाल, त्यानंतर पहिला सुयोग मात्रे वलवली या फलंदाजाने उत्तमरित्या खेळ साकार केला होता. पुन्हा एकदा प्रतीक तयार. हो आता मात्र झालं बिलय. षडयंत्र आखलं गेलं आणि याच्यामध्ये अडकला खेळाडू स्वप्नील पाटील. अगदी 6वा गडी बाद होतोय टीम सिद्धी करवली संघाचा. फलंदाज स्वप्नील पाटील बॅक टू द पवेलियन. चेंडू पाहतो प्रतीक पाटील यांचा रिप्लेच्या माध्यमातून. अगदी दूरवरचा हा प्रवास राहिला आणि तिथे काहीशी छेडछाणी करण्याचा प्रयत्न असल्यानंतर स्वप्नील पाटीलला मात्र माघारी परतवला. एक जबराट फॉर्ममध्ये या फलंदाजानं चांगले फटके दाखवले. आता धावा सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतायत. अगदी 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण 49 धावा टीम जनमान श्री साई सिद्धी करवली संघाच्या इथे पाहायला मिळत आहेत. चेंडू क्रमांक 5 पंचम बॉल. प्रचंड वेगानं हा चेंडू इथे प्रस्तावित केला जातो. यष्टांच्या मागे आशिष पाटील उत्तमरित्या यष्टीरक्षण इथे साकार करतो आणि या पहिल्या पूर्वार्धातील अगदी सुधीर एका चेंडूचा खेळ हा शिल्लक आहे. 49 धावा धाव पडलबादी. हा चेंडू डॉट की मोठा फटका. ओहो प्रहार केला डीप मिडविकेटच्या दिशेने चपराक पाहतो. 1 धाव प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न धोका. अगदी खेलपट्टीच्या बॉर्डरवरती जेव्हा चेंडू आदळतो तेव्हा काहीशी उसरी प्राप्त केली जाते आणि तेच काहीसं चित्र पाहिलं. परंतु अंतिम पडावामध्ये खेळाडू झाला रनआउट. अगदी धावा आल्या निश्चितच. या चेंडू गुण 1-2 आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावावंतांना पाहिल्या टीम सिद्धी करवली संघाच्या. एकूण धावा 51 आणि जिंकण्यासाठी 52 धावसंख्येची आवश्यकता आहे जय दुर्गा रोहिंजन बस संघाला. चला सामना क्रमांक 2 संघनायकाला आमंत्रित करतोय. महादेव 11 विकास स्पोर्ट्स पेटाली विरुद्ध अधिरा आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे. टेंबोडे आणि पेटाली संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी हा शेवटचा पुकार आहे. आफ्टर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस नेहमी करतोय तो आपण टॉससाठी या. व्यासपीठावरती काही पाहुण्यांचा सन्मान करूया. सिद्धी करवले नाईट रजनीचे आयोजक सन्माननीय संदेश दादा, मी त्यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. आणि तदनंतर सिद्धी करवलेचे सन्माननीय विजय पाटील साहेब, मी त्यांना विनंती करतो, प्रतिष्ठित नागरिक आहेत. विजय दादा पाटील आपण यावं, आपला हा शुभ सन्मान स्वीकारावा. सिद्धी करवले संघ खेळतोय आणि त्यांचं आपण स्वागत करतोय. त्यानंतर आपण सन्मान करूया वल्लभगावचे मान्यवर गोसावी टेंबे. मी काकांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर सन्माननीय अनंत वाघे या मान्यवरांना देखील विनंती असेल की आपण देखील स्वागत कक्षामध्ये येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. पेटाली संघाचा संघनायक आणि टेंबोडे संघाचा संघनायक तात्काळ इनिंग ब्रेक्समध्ये आपल्याला रिपोर्टिंग करायची होती. आपण तात्काळ रिपोर्टिंग करा टॉस बॉक्समध्ये.
स्वर्गीय प्रभाकर आसू पाटील चषकाचे आयोजक संदेश दादांचा आपण इथे शुभ सन्मान करतोय. सिद्धी करवले संघाचे पाठीराखे योगेंद्र दादा पाटील, संदेश दादा असतील, अध्यक्ष हनुमान दादा असतील, खूप मोठी भूमिका त्या स्पर्धेसाठी रोशन असते. नक्कीच A1 जोडी म्हणून ज्यांची आपण ख्याती पाहतो असे आमचे संदेशजी पाटील, योगेंद्रजी पाटील, हनुमानजी पाटील, आपल्या मनपूर्वक स्वागत. सन्माननीय गोसावी टेंबे आणि तदनंतर अनंत वाघे, अंकुशजी वाघे आपण देखील यायचं आहे. आपला इथे सन्मान केला जाईल. चेंडूची पूर्तता करायचे बॉल बॉय. सन्माननीय रुपेश पाटील सिद्धी करवले यांना विनंती असेल की आपण स्वागत कक्षामध्ये येऊन आपला यथोचित आदरातिथ्य हा सन्मान स्वीकारायचा आहे. गेस्ट इज अवर गॉड. आलेल्या पाहुण्यांचा सरपंच उपसरपंच चषकामध्ये स्वतः विद्यमान सरपंच राजेश पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील कामगार नेते ॲपकोटेक्स यांच्या वतीने हा सन्मान केला जातोय. पेठाली संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. विनंती करतो टेंबोडे संघाचा संघनायक करण पाटील, विनंती असेल की आपण देखील यावं. प्रमुख अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान इथे स्वागत कक्षामध्ये संपन्न केला जातो. हा संपूर्ण आमच्या आयोजकांचा मित्रपरिवार त्यांचा हा सन्मान होतो. आतापर्यंत भरपूर सन्मान झालेत. 7 रात्रीमध्ये रोशन मला वाटतं 100 क्रॉस सन्मान होतील. 7 रात्र भरपूर आहेत. नक्कीच शेकडो नव्हे तर हजारो सन्मान सोहळे इथे संपन्न केले जात आहेत. सन्माननीय प्रल्हाद म्हात्रे यांना विनंती करतो की आपण यायचं आहे आणि सोमनाथजी म्हात्रे आपण देखील या आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. पाहुण्यांचा आदरातिथ्य आणि यथोचित हा सन्मान आपण करतोय. रोशन, नक्कीच खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिले जिथे 51 धावा बनताना पाहिल्या 52 धावा संख्येची आवश्यकता आहे टीम जयदुर्गा रोहिंजन ब टीमला. कॉमेंट्री बॉक्समध्ये ते जॉईंट होतील IPL फेम कुणालजी दाते सर, नवी मुंबई. आत्ताच ज्या पाहुण्यांचा आम्ही सन्मान केला सिद्धी करवलेचे विजय पाटील साहेब यांच्याकडून स्पर्धेला तब्बल 5,000 रुपयाचं योगदान देण्यात आलं. विजय पाटील साहेबांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सन्माननीय महेश डोंगरे, आदरणीय बाळराम पाटील चषकाचे आयोजक यांची देखील उपस्थिती थोड्याच वेळामध्ये लाभेल. पाहुण्यांचा सन्मान समाप्तीनंतर आपण टॉस करूया. कॅप्टन उपस्थित आहेत टेंबोडे आणि पेठाली. सन्माननीय गोसावी टेंबे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यासाठी आपण यावं. टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस आपण करतोय आणि टॉस झाल्यानंतर ताबडतोड आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करू. करंट टॉस कॉलिंग करणार, टेल कॉल केला आणि इथे हेड पेटले संघ वन टू टॉस. फक्त निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. थँक्यू सो मच. दोन्ही संघाने जाऊ शकता. आपण जाऊया मॅचकडे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये दुसऱ्या सत्रासाठी आपण ऐकूया द व्हॉइस ऑफ IPL भारतातील नामांकित समालोचक कुणाल दाते सर. ओव्हर टू यू. धन्यवाद. आणि इथे आल्या आल्या एक मोठा फटकाही आलाय आणि तोही जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला स्लॉग हिट, सरळ मिड विकेटला 6 धावा मिळतील. श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषकाचं आयोजन. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही रोशन पाटील शिरवली यांचा आवाज ऐकलात. प्रवीण टेंबे देखील इथे आहेत आणि आपल्याही दोघांचेही मनपूर्वक आभार. या मॅचमध्ये टार्गेट सेट झालंय जिथे धावा करायच्या जयदुर्गा रोहिंजन बी या टीमला 52 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 7 धावा स्कोर बोर्डवर. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर नयन पाटील पहिलं षटक हाताळतोय. परत एक वेळा स्वीप केलाय. हा फटका चांगला आहे आणि बेधडक आहे. सरळ सीमारेषा पलीकडे जाईल. 4 धावा मिळतील. येतोय चौकार. स्वीप शॉट फलंदाज प्रणवच्या बॅटमधून पहिला बॉल स्लॉक करत असताना 6 धावांसाठी पाठवला आणि त्याच्यानंतर हा स्वीप शॉट मारत असताना चौकार वसूल केला. मागील 2 बॉलवर 10 धावा वसूल केल्यात फलंदाज प्रणवने. चांगली बॅटिंग. बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत.
टीमची धावसंख्या 11. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंटला हवेत आहे, चांगला झेल तिथे टिपलाय, फलंदाज बाद होईल. सुयोग होता तिथे कव्हर पॉइंटला. फलंदाज प्रणव बॅक टू द पॅव्हिलियन. रोहिंजन बी या टीमला बसतोय पहिला धक्का. सन्मान्य मान्यवर यमनप्पा आणि राम ठाकूर खिडूकपाडा या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण VIP डाईसवरती यावं. आत्ताच ज्यांचं नुकतं आगमन झालं ते सन्माननीय केसरीनाथ पाटील यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय. पाहुण्यांची मांदी आली चौथी रात्र. तुम्ही पाहत आहात सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 नवे पर्व युवा सर्व. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू यू कुणाल सर. विक्रम आलाय न्यू बॅटर. क्षेत्ररक्षणाची सजावट, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली, कव्हर पॉइंट लाईक फिल्डर आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवलाय 38 सर्कलच्या आतमध्ये. एक शॉर्ट कव्हर आहे मिड ऑन. आल्या ड्राईव्ह करत असताना मिड विकेट काऊ कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर आहे. सिंगल तिथे मिळेल. सिंगलने खातं उघडले विक्रमचं. टीमची धावसंख्या 12. पहिलं षटक सुरू असताना जयदुर्गा रोहिंजन बी या टीमच्या समोर टार्गेट आहे 52 धावांचं. आणि त्या 52 धावसंख्येला चांगला पाठलाग करत असताना चांगलं प्रत्युत्तर मी म्हणेन, कारण 12 धावा आल्यात सुरुवातीच्याच पहिल्या पॉवर प्लेच्या दरम्यान. आणि त्यातल्या त्यात एक विकेट देखील घेतली. तो एक प्लस पॉइंट जैनुमान श्री साई सिद्धी करवले या टीमचा. ड्राईव्ह केलाय समोर मिड ऑन आहे, नाही मिळणार धाव. येते डॉट बॉल. ओव्हरची होईल समाप्ती. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जयदुर्गा रोहिंजन बी या टीमने धावा केलेल्या आहेत 12. एक फलंदाज बाद. युग पुरुषांची तर युवा उद्योजक ऋषी पाटील रोहिंजन यांना मी मंचकावरती आमंत्रित करतोय. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 12 धावा. पहिल्या सत्रामध्ये पहिलं षटक संपलं होतं त्यावेळेला 12 धावा केल्या होत्या जयनुमान श्री साई सिद्धी करवले या टीमने. एक फलंदाज बाद झाला होता. दुसऱ्या सत्रामध्ये सेम सुरुवात, जशाच तसं प्रत्युत्तर सध्या सुरू आहे. म्हणजेच काय हा सामना रंगेल. मगाशी प्रवीण टेंबे सरांनी सांगितलं की कुठलेही ग्रुप असू द्या, डी ग्रुप, ए ग्रुप, आपल्याला फरक पडत नसतो. आपल्याला चांगलं क्रिकेट पाहिजे. आणि मिनी वानखडे म्हटल्यानंतर इथे चांगलं ठसन, चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रुप जरी कोणताही असला, प्रत्येकाच्या जवळ 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, 1 नाक आहे, बॅट आहे, बॉल आहे. चांगलं क्रिकेट खेळलं पाहिजे. आणि ते चांगलं क्रिकेट आज तुम्हाला नक्की पाहायला मिळेल, आजच्या रात्रीमध्ये अनुभवायला मिळेल. आणि आज योगायोग पहा, भोलेनाथ पाटील साहेबांचा वाढदिवस देखील आहे. पहिलाच बॉल शॉट होता, हाफ ट्रॅकर, पुल केलाय, पॉवरफुल आहे, ब्युटिफुल आहे, डिलाइटफुल आहे. हा षटकार आहे. आक्षेप घेण्यात आलाय गोलंदाजावर. ऑन स्क्रीन आता चेक केलं जाईल. पुढचे बॉल आला एक मोठा षटकार पहिल्याच बॉलवर, हाफ ट्रॅकरवर. स्वप्नीलचा वेगवान बॉल होता, ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हर आहे डीप मध्ये. 1 धाव मिळताना दिसेल. विक्रमच्या खात्यामध्ये ही भर. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात 19. 19 लॉस ऑफ 1 विकेट. 52 धावा करायच्या आहेत जयदुर्गा रोहिंजन बी या टीमला. टार्गेट चांगलं सेट केलंय. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात ठोस झाली आहे. विक्रमाला, विक्रमने देखील षटकार मारला. प्रणव तर वेगळ्याच अंदाजामध्ये फलंदाजी करत होता. ओरपिच बॉल होता, ड्राईव्ह केल्या डीप मध्ये, लॉंग ऑन आहे, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, सिंगल तिथे मिळेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 20 धावा. नक्कीच मिनी वानखडेवर आल्यानंतर असं वाटतं की स्टेडियमचा फील या ग्राउंडवर येतो. आणि पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये किंवा या पहिल्यांदा या ग्राउंडवर आलोय, त्याच्यामुळे नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला. हे ग्राउंड पाहून, प्रेक्षक पाहून. पहिल्याच मॅचमध्ये चांगली गर्दी आहे प्रेक्षकांची. परत एक वेळा ओव्हर पिच बॉल होता, बॉल बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला दिशा दिली. बॉटरमॅनचा खूप चांगला वापर, बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं. सिंगल तिथे मिळताना दिसते. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 21 धावा. 21. सुधीर आगलाबे कोलवाडीचे आहेत. खूप चांगलं गुणसंख्याक लेखन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगले स्कोरर आहेत. जावई देखील आहेत त्या गावचे.
त्याच्यामुळे सोने पे सुहागा. बोलत तयार. ओ फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता. अपील आणि ती उचलून धरली आहे. फलंदाज बाद होईल. प्रतीक बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा धक्का बसतोय जयदुर्गा रोहिंज एंड बी या टीमला. मी निघालो बोला एकवीरा माता की जय. क्या बात आहे. तर सन्माननीय सुभाष पाटील सिद्धी करवळे या मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचकावरती यावं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. जयदुर्गा रोहिंज एंड बी धावसंख्येचा पाठलाग. परंतु आतापर्यंत जेही काही बॅटर मैदानामध्ये गेले तर त्यांचा ड्रेस पहा, त्यांचे शूज पहा, ऑलमोस्ट सेम पाहायला मिळतात. 8 ते 10 खेळाडूंकडे अगदी त्याच प्रकारचे शूज आहेत. त्यामुळे क्रिकेटमध्ये शिस्त, नियोजन सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. आणि म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला, गट कुठला आहे, ग्रुप कोणता आहे याला जास्त महत्त्व नाही आहे. क्रिकेट चांगलं झालं पाहिजे. आजची रात्र गाजली पाहिजे. आज चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. प्रेक्षणीय सामने, रंगतदार सामने, रोमहर्षक सामने प्रेक्षकांच्या समोर येतील. धावा झाल्यात 21. ओ खोलून ठेवलंय बॅटरला. पायात चाललेला नाहीये. पडल्यानंतर हा बॉल लेग ब्रेक होत सरळ बाहेर निघालाय विकेट कीपरच्या हातामध्ये. आणि हा येतो डॉट बॉल. नॅचरल लेग ब्रेक. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जयदुर्गा रोहिंज एंड बी या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 21. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये धावा करायच्यात 31. कुणाल सर आमच्यासोबत जोडले गेलेत. पाहिलं गेलं तर कुणाल सर हे मैदान आणि तुम्ही पहिल्यांदा मिनी वानखेडे मैदानावरती आलात. तुम्हाला देखील फील झालं की समोर जे प्रेक्षक बसले स्टेडियमचा फील येतो. आणि सध्या वानखेडे मैदानात देखील 50 वर्ष कंप्लीट झाली आहेत. येस, मोठा सोहळा नुकताच पार पडला वानखेडे स्टेडियमवर. भारतरत्न सचिन, रमेश तेंडुलकर तिथे होते, रोहित शर्मा होते आणि सगळेच लिजंड कॅप्टन मुंबईसाठी ज्यांनी खेळ दाखवला ते सगळेजण तिथे होते. आणि याही ग्राउंडला ऑलमोस्ट 20 ते 25 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. इथे तसा एक सोहळा आयोजित करायला पाहिजे दरवर्षी जिंकणाऱ्या टीमच्या कॅप्टनला बोलून. नाही होणार कुणाल सर ते देखील, कारण आता सध्या स्टँडर्ड क्रिकेट झालाय. टेनिस बॉल क्रिकेट आता गल्लीचा खेळ राहिला नाहीये. नॅशनल इंटरनॅशनल लेवलवरती पोहोचलाय. होऊ शकते ते देखील. सरपंचाने उपसरपंचाने ठरवलं तर काही घडू शकतं या ग्राउंडवर. बोलत तयार. शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. सुयोग मडवीने सुरुवात चांगली करून दिली आहे या षटकाची. विक्रमच्या विरुद्ध हा डॉट बॉल येतोय. मॅच ऑन. नक्कीच हा सामना रंगेल. पहिलाच सामना चित्तथरारक, प्रेक्षणीय आणि रोमांचक होईल अशी ग्वाही मी मगाशी देखील दिली होती. आणि आजचे सामने तसेच रंगतील. याच्यानंतरचे सामने देखील चांगल्या संघांच्या दरम्यान आहेत. वेगवान बॉल होता सुयोगचा. यावेळेला फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर येतोय. रनआउटची संधी आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. तोपर्यंत एक धाव मिळेल. अंपायर जावेद फरीद सर यांचा इशारा येतोय. हा लेग बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन. जीवन गावण सर सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्याचबरोबर अनिल टेंबे सर हे 3 पंच या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला काम पाहताना पाहायला मिळतील. 22 आकड्यांचा खेळ सध्या स्क्रीनवर. 22 धावा झाल्या. 2 फलंदाज बाद. 2.2 ओव्हरचा खेळ संपलाय. या स्पर्धेचं टेलिकास्ट PTC लाईव्ह, पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर केलं जात आहे. तिचे चांगलं टेलिकास्ट PTC लाईव्हच्या माध्यमातून. त्याचबरोबर DJ सँडी SDC. रोशन सध्या ऑपरेटरच्या भूमिकेत. बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहे शॉर्ट कव्हरला. झेल टिपला जाईल. फलंदाज बाद. चांगला बाउन्सर. इथे सुयोगचा फलंदाज आउट होईल. आता आशिष पाटील. वरती शुभागमन झाले ते आमचे सन्माननीय गणेश पाटील यांचे वडील विष्णूजी पाटील साहेब यांचे ते शुभागमन झाले. आणि खरं तर विचार केला तर हरिभक्त पार आहे. विष्णूजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक स्वागत.
असंख्य मांडेवर तुम्हाला पाहायला मिळतात ग्रामस्थ मंडळ वलप. मी आत्ताच उल्लेख केला की ग्रामस्थ मंडळ वलप मंडळाला कुणाल सर ते या स्पर्धेचा पाया आहे. पाया भक्कम असेल तर तुम्ही इमारत बनवू शकता. आणि सातत्याने 2017मध्ये सरपंच उपसरपंच चषक सुरुवात झाली होती नाईट स्पर्धा आणि आत्ता तब्बल पाहिलं ना तर 6वं पर्व तुम्ही या स्पर्धेचं पाहताय. कोरोना कालामध्ये थोडी स्पर्धा थांबली गेली परंतु त्यानंतर सातत्य आणि कन्सिस्टन्सी या स्पर्धेच्या आयोजकांमध्ये पाहायला मिळाली. 6वं पर्व या स्पर्धेचं 22ला 3 अशी परिस्थिती. न्यू बॅटर मैदानामध्ये सुशांत पाटील आलाय. विक्रम पाटीलच्या बरोबरीने खेळ करावा लागेल परंतु चांगली गोलंदाजी सुयोग मडवीची. परत एक वेळा शॉर्ट बॉल हाफ ट्रॅकरचा प्रयत्न होता. फिल्डर येतोय विकेट कीपर खाली. चूक होणार नाही. जयदासने हा झेल टिपलाय. गोल्डन डकचा शिकार सुशांतला शांत केलंय या पहिल्याच बॉलवर सुयोग मडवीने. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. एवन सरपंच आहेत, एवन माणसं आहेत वलपची आणि सध्या या मॅच मध्ये ऑन हॅट्रिक पाहायला मिळेल सुयोग मडवी ज्याने 2 बॉलवर 2 विकेट घेतलेत. आणि या स्पर्धेमध्ये विपुल पाटील रोहिंजनचाच खेळाडू आहे. त्याने पहिली हॅट्रिक कंप्लीट केली होती. पाहूया दुसरी हॅट्रिक देखील रोहिंजन गावचाच खेळाडू इथे कंप्लीट करताना दिसेल का. रोहिंजनची बॅटिंग आहे, माफ करा. सिद्धी करवले टीमचा खेळाडू इथे ती दुसरी हॅट्रिक कंप्लीट करताना दिसेल का. परंतु बोलत यार रोहिंजनच्या विरुद्ध ती हॅट्रिक येईल का हे पाहायचंय. ओ काय बॉल होता. भन्नाट स्नॉटर सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. सुयोगची रिदम खूप चांगली पाहायला मिळाली या ओव्हरच्या दरम्यान. ज्या पद्धतीने तो रिदमने गोलंदाजी करताना दिसला. हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला. इन कटर म्हणजेच ऑफ कटर गोलंदाजाचा. फिंगर चांगले रोल करतोय. शॉर्ट बॉल चांगले टाकलेत या ओव्हरच्या दरम्यान आणि नक्कीच चांगले बॉल त्याने या ओव्हरच्या दरम्यान पेश केलेत. एकही धाव आलेली नाही अजूनही. शॉर्ट बॉलचा वापर होता. ऑनसाइडला दिशा दिली आहे. पहिली धाव बॅटने येते. या ओव्हरमध्ये एक लेग बाय झाली होती. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड धावा आपल्याला पाहायला मिळते. 23 गोलंदाजी खूप चांगली केली आहे. जयदुर्गा रोहिंजन बी या टीमची धावसंख्या आहे आता स्कोरबोर्डवर 23ला 4 आणि आता धावा करायच्या आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 29. चेक. थँक्यू सो मच. काही वेळ आपल्याकडे पाहुण्यांचा सन्मान करूया. मी विनंती करतो खिडकपाडाचे यमनप्पा आणि राम ठाकूर यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. यावं आपण दोघांनी आपला सन्मान केला जाईल. काही वेळ आपल्याकडे बाकी आहे आणि या वेळेचा आपण पुरेपूर वापर करूया. कॅमेरा ऑन. प्रेझेंटेशन बॉक्स. सन्माननीय यमनप्पा आणि राम ठाकूर खिडकपाडा या पाहुण्यांचा आपण सन्मान करतोय. आता ज्यांचा शुभागमन झाला वलपगावचे 40+ गोलंदाज गोटीराम पाटील यांचं देखील स्वागत. पहिला सामना तुम्ही पाहताय. 2 संघामध्ये एक मोठी लढत. एका बाजूला रोहिंजन ब आणि त्यांच्या ऑपोजिटला तुम्ही गोलंदाजी करताना पाहताय सिद्धी करवले. तर विनंती करतो केसरीनाथ पाटील आपण देखील यायचं. केसरीनाथ पाटील आपला देखील सन्मान केला जाईल. पाहुण्यांचा यथोचित आणि आदरातिथ्य हा मान सन्मान केला जातोय. यानंतरचा सन्मान असेल हरिभक्त पारायण विष्णूजी पाटील. विष्णू पाटील यांचा आपण सन्मान करूया. हरिभक्त पारायण या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आमचे गोल्डन मॅन गणेश पाटील यांचे वडील. आणि या सन्मान करताना आपण आमचे युवा नेता विघ्नेश पाटील यांना पाहतो. गणेश राजू पाटील सरपंच. यस बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. कुणाल दाते सर. 12 बॉल आणि 29 धावा करायच्या आहेत. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. स्वप्नील आलाय परत. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर सरळ चाललाय. रनआउटची संधी आहे. अंपायरकडे अपील. टीमी अंपायरची मदत जावेद फरीद यांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. रनआउट चेक केला जाईल. तर रनआउट चेक करण्यासाठी टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. ऑन फील्ड अंपायर कडून पहिलाच बॉल होता स्वप्नील पाटीलचा. प्रथम आणि विक्रम हे सध्या मैदानामध्ये सुरुवात धडाक्यात केली होती प्रणव पाटीलने परंतु त्याची विकेट गेल्यानंतर तो एक दबाव बनलाय आणि त्याच्या अगोदरचं जे षटक टाकलं होतं सुयोग मडवीने काय गोलंदाजी केली होती. कमी उंचीचा गोलंदाज. दोन्ही बाजूला बॉलला चांगलं वळवलं. वेग त्याच्याकडे चांगला होता. रिदम चांगली होती. आणि आता स्वप्नीलच्या पहिल्याच बॉलवर रनआउटची अपील होती आणि ती टीव्ही अंपायरकडे आता
निर्णय येतोय नॉट आउट. 1 रन कंप्लीट होईल. 28 धावा करायच्यात. येणाऱ्या 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे जयदुर्गा रोइंजन बी ला. हा बॉल थोडासा ओव्हरपिच होता. शॉर्ट कव्हरला हवेत आहे. फिल्डर येईल तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसणार नाही. एक धाव जाईल खात्यात रोइंजन बीच्या. आता टीमची धावसंख्या 25. धावा करायच्या त्या मॅचमध्ये 52. म्हणजे अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि 10 बॉलमध्ये धावा करायच्या. सामना जिंकण्यासाठी 27. 10 चेंडू 27 धावा. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. एखादा मोठा फटका आला तर परत एक वेळा पलटवार करताना दिसेल जयदुर्गा रोइंजन बीचा संघ या मॅच मध्ये आणि तो प्रयत्न करायला पाहिजे. आता प्रथम घरत आणि विक्रम पाटीलने मोठे फटके मारावेच लागतील सिद्धी करवलेच्या विरुद्ध. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. स्टंपिंगचाही प्रयत्न विकेट कीपरच्या माध्यमातून. चांगली स्टंपिंग जयदासच्या माध्यमातून. फलंदाज प्रथम घरत. बॅक टू द पॅव्हिलियन. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे टीव्ही स्क्रीनवर. विनयची गावंड तिसऱ्या पंचांच्या भूमिकेसाठी जातील. आमंत्रित करूया सन्माननीय उद्योजक सिद्धी करवले, हेमंतशेठ पाटील. मी त्यांना आमंत्रित करतो की आपण मंचकावरती यावं. हेमंतजी पाटील, सिद्धी करवले. नऊ बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये आता 27 धावा करायच्या आहेत. धावा झाल्यात 25. 25. 9 बॉल 27. स्वप्नीलचा हा बॉल पायाच्या मध्ये टाकलाय आणि अपीलही होते. एक धाव तत्पूर्वी कंप्लीट केली जाईल. बॅटला लागलाय बॉल जितेशच्या. त्याचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 26. अर्ध्या धावा झाल्यात. आता 8 बॉलमध्ये 26 धावा करायच्या. अजूनही सामना जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 26 धावा. सामन्यामध्ये सुरुवात धडाक्यात झाली टीम जयदुर्गा रोइंजन बीची, परंतु त्याच्यानंतर तो दबाव बनला. रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट गमावले. 5 विकेट गेल्या आणि कोणताच फलंदाज प्रणव नंतर मोठे फटके मारू शकलेला नाहीये. फुलरलेचा बॉल होता. अगदी बॅटच्या टो एंडला लागतोय. स्क्वेअर लेग मधून फिल्डर येईल. एक धाव कंप्लीट होईल. एकच धाव मिळताना दिसेल. आता कुठेतरी पारडं जड होत चाललंय सिद्धी करवले या टीमचं या मॅच मध्ये. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 27 आणि 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉलमध्ये आता 25 धावांची आवश्यकता आहे. जयनुमान श्री साई, सिद्धी करवले या टीमने आता पकड मजबूत बनवली आहे, परंतु हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर जर एक मोठा हिट आला तर जयदुर्गा रोइंजन ब हा संघ देखील मॅच मध्ये पलटवार करू शकतो आणि तो प्रयत्न करायला पाहिजे जितेश पाटीलने. फिल्डिंग मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, कव्हर्स डीप मध्ये सेट आहेत. शफल झाल्या. ऑन साइडला टर्न केला बॉल. 2 फिल्डर आहेत त्याच्या बरोबर मध्ये खेळण्याचा प्रयत्न. धावच घेतलेली नाहीये म्हणजे आता इथे हे षटक संपेल आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27ला 5 अशी परिस्थिती जयदुर्गा रोइंजन बी या टीमची. येणारे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता टीम जयदुर्गा रोइंजन बी समोर. थँक्यू. तर सन्माननीय जयदास पाटील आणि श्रीकांत पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. जयदासजी पाटील दोघांनी या आपण. श्रीकांतजी पाटील आपला आदरातिथ्य आणि यथोचित हा सन्मान स्वीकारायचा आहे. सिद्धी करवलेचे उद्योजक सन्माननीय हेमंतशेठ पाटील, मी पुन्हा एकदा तुम्हाला आमंत्रित करतो की आपण मंचकावरती या. तर व्यासपीठावरती आगमन झालाय अखिल भारतीय शांततेचे प्रतीक संघटनेचे संस्थापक, ज्याने शांततेचे प्रतीक ही संघटना स्थापन केली आणि समालोचन क्षेत्रातील महागुरु MD गडगे सर चिंद्रन महागुरूंचे ते आगमन झालंय. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि कुणाल सर आज चिंद्रन संघ या मैदानावरती खेळणार आणि चिंद्रन संघाची ओळख म्हटली ना तर महागुरु MD गडगे सर. बघा आज भरपूर खुश आहेत. त्याचा पोशाख बघा किती सुंदर दिसतोय. क्या बात आहे. सन्माननीय हरिभक्त पारायण विष्णूजी पाटील या आपण आयोजक आहात, हरकत नाहीये. विष्णूजी पाटील यांचा आपण सन्मान करणार. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स आणि पुन्हा एकदा ऐकूया द व्हॉइस ऑफ IPL मिस्टर कुणाल दाते सर. कंपल्सरी टार्गेट चेस आहे त्याच्यामुळे हे षटकार मारावेच लागणार आहेत. 4 आणि त्याच्यानंतर 1 धाव काढली तर विजय मिळेल टीम जयदुर्गा रोइंजन बी ला. 25 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मोठं टार्गेट.
आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 21 धावा केल्या होत्या बॅटिंग करत असताना सिद्धी करवलेच्या टीमने. त्याच धावा करायच्या आहेत. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, हुक केलाय, फाईन लेग आहे खाली. दुसऱ्या प्रयत्नात हा चांगला झेल टिपलाय सचिन गायकरने. फलंदाज बाद. रायगड ठाण्यात गाजलंय नाव देवन सरपंचाच्या शिकाचा. तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे पनवेल महानगरपालिकेच्या, ज्यांच्या सौभाग्यवती विद्यमान नगरसेविका आहेत प्रज्योतिताई प्रकाश म्हात्रे वलवले. ते कामगार क्षेत्राशी निगडीत असणारे दीपक फर्टिलायझर कंपनीचे एम्प्लॉईज मेंबर्स आणि जनरल सेक्रेटरी आदरणीय प्रकाश म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने सरसे स्वागत करत आहोत. मागे चाललाय बॉल, फिल्डर आहे एका हाताने. काय फिल्डिंग आहे सचिन. नाव चर्चेमध्ये असतं वानखेडे स्टेडियमवर आहात तुम्ही. सचिनची चांगली फिल्डिंग. आणि सचिन त्याही सोहळ्यामध्ये पाण्याची बॉटल घेऊन गेले होते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं ही पाण्याची बॉटल का, ज्यावेळेला रिटायरमेंट घेतली त्याच वानखेडे स्टेडियमवर ते अश्रू अनावर झाले होते. आणि त्याचमुळे याही वेळेला जो प्रतिसाद दिला 50 वर्ष झाल्यानंतर प्रेक्षकांनी, त्यामुळे ती पाण्याची बॉटल होती सचिनच्या हातात. आता मात्र एक फटका चांगला खेळलाय, सरळ मारलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, त्याला हुलकावणी देत बॉल सीमा पार. येतो हा चौकार. तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 20 धावा करायच्यात. उशीर झाला या फटक्यांना. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर येतोय. प्रयत्न चांगला होता परंतु शेवटी झेल निसटलाय. तिथे 1 धाव मिळताना दिसेल. 19 धावा करायच्या आहेत. 19 धावा येणाऱ्या 2 बॉलमध्ये. आता फरक हाच आहे, किती धावाने तुम्ही पराभूत होणार त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल. 2 तरी मोठे फटके मारावे लागतील. मग घरी जाताना एक विश्वास येईल की पुढच्या स्पर्धेमध्ये नक्की चांगली कामगिरी करू. बॉल हवेत आहे, पुल केलाय, फिल्डर येत आहेत. प्रयत्न चांगला होता, कॅच ड्रॉप. नयनने हा प्रयत्न केला, सिंगल मिळते. 18 धावा करायच्या. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 1 बॉल 18 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये. धावा झाल्या 34. 6 फलंदाज बाद. चांगलं मोठं क्रीडांगण मिनी वानखेडे. परत एक वेळा शॉर्ट बॉल, अंपायरचा सिग्नल, वाईड, एक्स्ट्रा रन मिळेल. आणि खास करून इम्प्रेस केलं आज सुयोग मडवीने, जे षटक टाकलं होतं. अप्रतिम गोलंदाजी त्या यंगस्टर्स कडून. स्लोअर 1 बैठक बॉलला फेकलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि हा सामना 10 धावांनी जिंकलाय विमेन टीम जयनुमान श्री साई सिद्धी करवले या टीमने. अभिनंदन टीम सिद्धी करवले. तर हा सामना संपलाय आणि आता आपण लगेचच वळतोय MD गडगे महागुरु यांच्याकडे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता दिला जाईल. खेळाडू आहे स्वप्नील पाटील. 5 चेंडू 19 धावा त्याने केल्या आणि त्याचबरोबर 3 षटकार त्याने सलग मारले आणि विकेट या ओव्हरमध्ये